बदलापूर घटनेमधल्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काँग्रेस महिला आघाडी आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं काँग्रेस भवनासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली आहे। बदलापूर अत्याचार घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। दरम्यान महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढावचा नारा देतं, मात्र दुसरीकडे शिकवणाऱ्या मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतात। परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत। त्यामुळे बदलापूर घटनेतील नराधमाला रस्त्यावर फाशी द्या अशी मागणी केली आहे। यावेळी माजी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान, हेमा चिंचोळकर, माजी नगरसेविका भारती पलपल्ली, आशा मेत्रे, शोभा बोंबे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, अरुण बेंजरपे, लता सोनकांबळे, आशा गायकवाड, सविता सोनवणे, अनिता भालेराव, पुष्पा तुळसे आदी बहुसंख्य महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। बदलापूरमध्ये ज्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर फाशी दिली पाहिजे। त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे। कारण राजकारणी माणसांनी रस्त्यावर उतरून काही नाही आहे, जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच महिलांना काहीतरी न्याय मिळणार आहे। सरकार म्हणतंय बेटी पढाओ बेटी बचाव, पण सरकारचं काम हे वेगळं चालू आहे। बेटीला जर पढवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहित आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला, तिला शिकवून मोठा आई बापांनी केलं होतं, पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे। आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली ती 12-13 तारखेला घडलेली आहे, तरी पोलीस खात्याने किंवा प्रशासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही। तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करते। आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, गृहमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या ह्या लहान चिमुरड्यावर जो अन्याय अत्याचार झालाय त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे। तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे, त्याशिवाय ही लोक नराधम सुधारणार नाही। एवढंच या ठिकाणी सांगते आणि निषेध व्यक्त करते।